तर या सेकंड न्यूमरिकल्समध्ये हा एक मुद्दाम न्यूमरिकल घेतलेला आहे, छोटासा न्यूमरिकल्स. फाइंड आय ऑफ 0 पॉझिटिव्ह इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके, आय ऑफ 0 पॉझिटिव्ह इफ द स्विच इज क्लोज ॲट टी इज इक्वल टू 0 इन्स्टंट. आयडियल टाइम दिलेला आहे की 0 सेकंडमध्ये स्विच हा क्लोज होतोय. ऑल्सो ड्रॉ द सर्किट फॉर, आणि कोणत्या टाइम इन्स्टंटला सर्किट ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला सर्किट ड्रॉ करायला. स्विच हा तुम्हाला इथे दिसतोय जो की या रेजिस्टर 2 ओहम रेजिस्टरच्या पॅरलली कनेक्टेड आहे. ओके, आता इथे आपल्याला बीडब्ल्यूचा एक बेसिक इन्फॉर्मेशन्स माहीत असायला पाहिजे की बीडब्ल्यूमध्ये आपण स्टडी केलेला आहे की इलेक्ट्रिक करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टिव्ह पाथ. म्हणजे करंट जो असणार आहे तो नेहमी लो रेजिस्टिव्ह पाथ म्हणून फ्लो होतो, फ्लो थ्रू लो रेजिस्टिव्ह पाथ. मग इथे जर शॉर्ट सर्किट जर झालं असेल टू ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये जर शॉर्ट केलं तर आपल्याला 2 ओहम म्हणून, म्हणजे 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि शॉर्ट सर्किट म्हणजेच रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 ओहम रेजिस्टन्स म्हणून करंट फ्लो होणार की 2 ओहम म्हणून फ्लो होणार, तर त्यावेळेस तुम्हाला या बीडब्ल्यूचा कन्सेप्टचा तिथे युटिलाइज करता येईल. तर ऑब्व्हियसली आन्सर असणार आहे की लो रेजिस्टिव्ह म्हणजे 0 ओहमचा शॉर्ट सर्किट पाथ म्हणून करंट हा मॅक्झिमम फ्लो होणार. ओके, सो सिंपल न्यूमरिकल्स आहेत. आपण सोल्युशन घेऊया आणि इमिजिएटली याला सॉल्व्ह करून बाजूला करूया. सो ॲट बिफोर स्विचिंग ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंट. सो ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंट या इन्स्टंटसाठी स्विच काय असणार आहे हे बघायचं आहे. सो ॲरो हा डाऊनवर्ड आहे, म्हणजेच स्विचिंग होण्याच्या अगोदर हा स्विच जो असणार आहे हा ओपन असणार आहे. आता स्विच जर ओपन आहे म्हणजेच या स्विच म्हणून कोणताही करंट फ्लो होणार नाही, आणि स्विच म्हणून जर कोणताही करंट फ्लो होणार नाही आहेत म्हणजे हे सर्किट कसं राहणार, तर हा व्होल्टेज सोर्स ॲज इट इज राहणार. त्यानंतर 2 ओहमचा रेजिस्टन्स तुमचा ॲज इट इज राहणार, तसाच 4 ओहमचा रेजिस्टन्स तुमचा ॲज इट इज राहणार. ओके, इथे एल आहे, एलची व्हॅल्यू, एल हा ओपन सर्किट होणार की शॉर्ट सर्किट होणार हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की T0 निगेटिव्ह इन्स्टंटला हा जो एल आहे हा शॉर्ट सर्किट होतो. काय होतो? शॉर्ट सर्किट. म्हणजेच हा 2 ओहम ॲज इट इज राहणार, 4 ओहम ॲज इट इज राहणार आणि ते शॉर्ट सर्किट होणार, आणि हा 10 व्होल्टचा सप्लाय करतो. म्हणजेच इथून फ्लो होणारा हा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अशा प्रकारे हा करंट फ्लो होतो, आणि हा करंट I0 निगेटिव्ह इन्स्टंटला फ्लो होणारा करंट आहे. ओके, मग आपल्याला हा जर करंट इथे फाइंड आउट करायचा आहे तर हा करंट फाइंड आउट करण्यासाठी इमिजिएटली आपल्याला ओहम्स लॉ इथे आपण अप्लाय करू शकतो. I0 निगेटिव्ह इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्सेस. तो व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्सेस, तर इथे बघा व्होल्टेज किती आहे तर 10 व्होल्ट आहे, आणि रेजिस्टन्सेस किती आहे तर 2 ओहम्स आणि 4 ओहम, जे की सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं ॲडिशन्स करता येईल. सो 10 डिवायडेड बाय 6. सो 10 डिवायडेड बाय 6 याचं जे काही कॅल्क्युलेशन्स करून बघा किती येतं. ओके, सो 10 डिवायडेड बाय 6 एम्पियर करंट हा आपल्याला मिळालेला आहे आय ऑफ 0 निगेटिव्ह इन्स्टंटला. ओके, सो टी जस्ट बिफोर स्विचिंग I0 निगेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला इनिशियल अँड फायनल कंडिशन्स थेरमने सांगितलेलं आहे, तर मग इथे आपण सांगू शकतो की ॲज पर इनिशियल अँड फायनल थेरम करंट बिफोर स्विचिंग इज इक्वल्स टू द, पण कोणत्या सर्किटमधला, एल सर्किटमधला, RL सर्किट जर असेल तर, अँड आफ्टर स्विचिंग इज ऑलवेज इक्वल्स. आणि आताच आपण बघितलं की इथे आपल्याला जो करंट मिळालेला आहे तो किती मिळालेला आहे 10/6. म्हणजेच आय ऑफ 0 पॉझिटिव्ह सुद्धा आपल्याला किती मिळणार 10/6 एम्पियर इतकाच मिळणार. ओके, सो 10/6 एम्पियर हा करंट आपल्याला इथे मिळणार. त्याच्यामुळे इथे डायरेक्टली आपण याला बॉक्स करून डायरेक्टली इंडिकेट करू शकतो. आता या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ऑल्सो ड्रॉ द सर्किट, असं त्यांनी म्हटलेलं आहे, ऑल्सो ड्रॉ द सर्किट फॉर टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. तर आपण ॲन्सर तर फाइंड आउट केलेले आहेत. आय ऑफ 0 पॉझिटिव्ह आपण फाइंड आउट केलेलं आहे, बट फक्त आता सर्किट ड्रॉ करायचं आहे. मग सर्किट ड्रॉ करायचं आहे तर I0 पॉझिटिव्ह म्हणजेच आफ्टर स्विचिंगचं सर्किट कसं असणार.
तर इथे आपण म्हणूया सर्किट फॉर t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. सो t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटचं म्हणजेच आफ्टर स्विचिंगचं सर्किट ड्रॉ करायचं आहे. मग आफ्टर स्विचिंगला बघा, हा 10 ओमचा व्होल्ट सप्लाय तो ॲज इट इज असणार. तसाच हा स्विच आफ्टर स्विचिंगला क्लोज झालेला असणार अशा प्रकारे. ओके, 4 ओमचा जो रेजिस्टन्स आहे तो सुद्धा तुम्हाला ॲज इट इज दिसणार, फक्त 2 ओमचा रेजिस्टन्स गायब झालेला असणार. ओके, आणि T0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला इंडक्टर हा काय असतो, तर इंडक्टर हा ओपन सर्किट असतो. हे एक लक्षात घ्यायचं, ओपन सर्किट. ओके, म्हणजेच काय की इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे, हा करंटला आपण सांगू शकतो करंट ॲट 0 पॉझिटिव्ह. ओके, मग हा इथे जो 2 ओमचा रेजिस्टन्स होता, त्या 2 ओमचा रेजिस्टन्स जरी फिजिकली कनेक्ट आहे तरी सुद्धा 2 ओम म्हणून करंट फ्लो न होता करंट कुठून फ्लो होणार, तर हा स्विच क्लोज झालेला आहे, या बायपास म्हणून तो फ्लो होणार. का बरं, कारण की इथे रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 आहे आणि करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टिव्ह पाथ. म्हणून ही जी डायग्राम इथे आपण काढलेली आहे, तर ही डायग्राम खूप खूप महत्त्वाची आहे. ओके, मग ॲक्च्युली यांचं मिनिंग काय, तर इथे मुलांना एक प्रश्न पडतो की सर इथे ओपन सर्किट आहे, ओपन सर्किट असताना हा करंट I0 पॉझिटिव्ह इन्स्टंटचा जो करंट आहे हा 10 डिवायडेड बाय 6 एम्पियर कसा असू शकतो. ओपन सर्किट आहे, मग करंट कसा फ्लो होतो. तर कन्सेप्ट असा आहे की ड्युरिंग t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह, म्हणजे बिफोर स्विचिंगला हा शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट होतो इंडक्टर, आणि इंडक्टर सुद्धा एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ करंट. इंडक्टर एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ करंट. तर हा शॉर्ट सर्किट कंडिशनला जेवढा वेळ होता त्यावेळेस त्यांनी हा 10/6 एम्पियर करंट हा काय करून घेतला, स्टोअर करून ठेवला. मग हा 10/6 एम्पियर करंट हा स्टोअर करून ठेवल्यामुळे इथे हा पॅरलली अशा प्रकारे तो करंट सोर्स म्हणून ॲक्ट होतो. पॅरलली अशा प्रकारे तो एक करंट सोर्स म्हणून ॲक्ट होतो, ज्याचं नाव काय असतं, I0. आणि I0 हा किती असतो, तो बिफोर स्विचिंग म्हणजेच अगोदरच्या कंडिशनला त्यांनी जो करंट घेतलेला असतो तोच करंट तो काय करतो, स्टोअर करून ठेवतो. तो अगोदरच्या कंडिशनचा करंट होता 10/6 एम्पियर. सो 10/6 एम्पियर हा ओपन सर्किट जरी होतो तरी सुद्धा त्याच्या अक्रॉसमध्ये करंट फ्लो होत राहतो. ओके, म्हणून I0 पॉझिटिव्हची ही डायग्राम्स आपण जेव्हा ड्रॉ करतो तर त्याच्यामध्ये हा ओपन सर्किट करायचा आणि बाजूने हा पॅरलली दाखवलेला अशा प्रकारे करंट सोर्स तिथे कनेक्ट करायचा. ओके, सो अशा प्रकारे हा सेकंड न्यूमेरिकल जो की छोटा न्यूमेरिकल्स होता. तसाच RLचा एक थर्ड न्यूमेरिकल्स आपण घेऊया. याच्यामध्ये बघा, स्विच इज क्लोज ॲट t इज इक्वल टू 0 इन्स्टंट दिलेला आहे. अँड फाईंड, आपल्याला काय काय फाईंड करायला सांगितलेलं आहे. आपण इंक चेंज करून घेऊया, डार्क इंक घेऊया. ओके, फाईंड करायला सांगितलेलं आहे I di/dt, अजून d² म्हणजे d²I/dt, आणि कोणत्या टाईम इन्स्टंटसाठी सांगितलेलं आहे सगळं काही, तर t ची व्हॅल्यू पुट डाऊन करायची आहे 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट. ओके, इथे आपल्याला अझम्पशन दिलेलं आहे की इनिशियल करंट इन द इंडक्टर इज 0, म्हणजे इंडक्टरमध्ये अगोदर इनिशियली कोणताही करंट नाही आहे. बरं, करंट हा 0 आहे, IL हा 0 आहे. इनिशियली इंडक्टर हा कम्प्लिटली डिस्चार्ज आहे. ओके, सो आपण हे न्यूमरिकल सॉल्व करण्याच्या अगोदर या डायग्रामला कॉपी करून घेऊया, म्हणजे हा न्यूमरिकल आपल्याला इमिजिएटली सॉल्व करतो. कॉपी करून घेऊया. सोल्यूशन. ओके, स्क्रीन शेअरिंग सुरू आहे. आवाज येतो आहे. ओके, सोल्यूशन. पहिली स्टेप्स, ॲट t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह, म्हणजे त्याला काय म्हणणार, जस्ट बिफोर स्विचिंग.
स्विचचा ॲरो बघायचा आणि बिफोर स्विचिंगला तो कसा बिहेव करेल ते बघायचं. जस्ट बिफोर स्विचिंग SW म्हणजे स्विच इज ओपन. जस्ट बिफोर स्विचिंग द स्विच इज ओपन. स्विच हा कसा असणार आहे, ओपन असणार आहे. आणि मग त्याची आपण इथे घेऊया डायग्राम. आणि या डायग्राममध्ये आपल्याला हा स्विच जो आहे तो ओपनच राहणार आहे. आर हा आरच राहणार आहे. एल बद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे की एल हा काय होणार. सो एल 0 निगेटिव्ह म्हणजे बिफोर स्विचिंगला एल हा अशा प्रकारे शॉर्ट झालेला असणार आहे, शॉर्ट सर्किट. ओके, सो देर इज अ शॉर्ट सर्किट. मला सांगा अशा प्रकारे स्विच हा ओपन आहे, तर या सर्किट म्हणून हा आय ऑफ टी आणि टीची व्हॅल्यू 0 निगेटिव्ह आहे. सो आय ऑफ 0 निगेटिव्ह करंट फ्लो होणार का. तर आपण इथे इमिजिएटली सांगू शकतो आय ऑफ 0 निगेटिव्ह करंट फ्लो होणार नाही, कारण की स्विच ओपन आहे. कारण की स्विच हा ओपन आहे आणि म्हणूनच इथे 0 एम्पियर करंट आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये मिळते. आणि इंडक्टिव्ह सर्किटमध्ये आपण सांगितलेलं आहे की आय ऑफ 0 निगेटिव्ह इन्स्टंटला जो करंट असेल तोच, इंडक्टर सर्किट जर असेल तर आय ऑफ 0 पॉझिटिव्हला सुद्धा तोच करंट असणार आहे. आणि जर इनिशियल फायनल कंडिशन थेरम जर यूज करायचा नसेल आणि आपल्याला जर फाइंड आउटच करायचं असेल तर T इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. सो T इज इक्वल टू 0 पॉझिटिव्हला पण तुम्ही फाइंड आउट करू शकतात. मग इथे काय म्हणणार, जस्ट आफ्टर स्विचिंग, इमिजिएटली जस्ट आफ्टर द स्विचिंग, जस्ट आफ्टर द स्विचिंग द स्विच काय झालेलं असणार आहे, तर स्विच तर यावेळेस क्लोज झालेलं असणार आहे. सो इथे स्विच आपल्याला क्लोज कंडिशनला दाखवावं लागेल. बट एल जो असणार आहे तो 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला एलची व्हॅल्यू ही काय असतं. तर इथे आपण स्विचला चेंज करून घेऊया आणि एल बद्दल आपल्याला डिस्कस करावं लागणार की एल काय झाला, काय होऊ शकतो. ओके, तर अगोदर स्विचला क्लोज करूया. अशा प्रकारे जस्ट आफ्टर द स्विचिंग द स्विच इज क्लोज अँड द एल इज ओपन, ॲक्ट ॲज ओपन सर्किटेड. ओपन सर्किट म्हणून तो ॲक्ट होतो, ओसी. मग आता ओपन सर्किट म्हणून ॲक्ट होतो आणि अशा या ओपन सर्किट असलेल्या सर्किट म्हणून जर हा करंट आय ऑफ 0 पॉझिटिव्ह जर इथून फ्लो होतोय तर हा किती फ्लो होऊ शकतो, तर आय ऑफ 0 पॉझिटिव्ह हा सुद्धा किती असणार, 0 एम्पियर इतका आपल्याला मिळणार. ओके, सो हे सर्किट जर आपण सॉल्व जरी करून बघितलं तरी सुद्धा आन्सर सेम मिळणार. किंवा आपण इथे थेरम्सने जरी सांगितलं असते की आय ऑफ 0 निगेटिव्ह जो करंट असतो तोच करंट आय ऑफ 0 पॉझिटिव्ह असतो जर RL टाईपचं सर्किट असेल तर, आणि तो किती असतो, जो आपल्याला फर्स्ट फाइंड आउट झालेला आहे 0 एम्पियर. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हे 2 स्टेप्स इथे सॉल्व झालेले आहेत. ओके, आणि त्यातच आपल्याला ही पहिला फाइंड मिळालेला आहे. पहिला फाइंड आपल्याला काय सांगितलेलं आहे की फाइंड द आय. सो आय म्हणायचं नाही आहे त्यांना, तर आय ऑफ टी तिथे फाइंड आउट करायचं. सो आय ऑफ टी, बट टीची व्हॅल्यू इथे सांगितलेली असतं. टी कोणत्या इन्स्टंटला फाइंड आउट करायचं आहे, टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह, म्हणजेच आय ऑफ 0 पॉझिटिव्ह हा फाइंड आउट करायचा आहे, जो की आपण फाइंड आउट करायचा. आता डी आय बाय डी टी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे, डी आय ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू द डी टी फाइंड आउट करायचं आणि डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. सो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अशा प्रकारे 3 डेरिव्हेटिव्ज आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट आपण फाइंड आउट केलेलं आहे. पुन्हा इंक चेंज करून घेऊया, म्हणजेच तुम्हाला नोट्स जेव्हा तयार होतील तर त्यावेळेस तुम्हाला त्रास होणार नाही. मग इथे आता आपण सेकंड स्टेपला जेव्हा जातोय तर तेव्हा आपण जनरल इक्वेशन अगोदर लिहिलं तरी चालतं, इक्वेशन 1 देऊन ठेवलं तरी चालतं, किंवा जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपण जनरल इक्वेशन्स लिहिलं तरी चालतं. ओके, सो राईट इक्वेशन ऑफ, ज्याला आपण GE म्हणजे जनरल इक्वेशन असं म्हणू शकतो, जो की आपण KVL अप्लाय करतो. सो V मीन्स सप्लाय व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर म्हणजेच RI, आणि
व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर म्हणजेच एल डी आय बाय डी टी. अशा प्रकारचं हे आपलं इक्वेशन्स आहे. ओके, आता या इक्वेशन्सला ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्हसाठी आपल्याला लिहायचं आहे. तर कसं लिहिता येईल? तर हा व्ही तर ॲज इट इज ठेवूया इथे. ओके, रेजिस्टन्स करंट ॲट 0 पॉझिटिव्ह असं लिहिता येईल. प्लस एलला ॲज इट इज ठेवता येईल डी आय बाय डी टी. सो करंट ॲट 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द डी टी. असं इक्वेशन्स ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह आपण लिहितो. त्यातच आपल्याला व्हीची व्हॅल्यू माहीत आहे. व्हीची व्हॅल्यू ही आपल्याला इथे डायग्राममध्ये 100 व्होल्ट ही आपल्याला दिलेली आहे. ओके, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. रेजिस्टन्स इथे आपल्याला 10 ओहमचा रेजिस्टन्स बघायला मिळतोय आणि आय ऑफ 0 पॉझिटिव्ह जस्ट आपण आता फाइंड आउट केलेला होता, जो की 0 एम्पियर इतका आपण फाइंड आउट केला होता. प्लस एल इंडक्टर इथे 1 हेनरीचाच होता, त्याच्यामुळे 1. आणि इथे काय राहणार? डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह. तर इथे या डेरिव्हेटिव्हमध्ये आय ऑफ 0 पॉझिटिव्हची व्हॅल्यू काही पुट डाऊन करायची नसतं, कारण की हे कम्प्लीट टर्म्स आहे. ओके, मग आता कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाइड केलं तर ही टर्म तर 0 होते आणि इथे लेफ्ट हँड साईडला आपल्याला 100 मिळतं आहे प्लस 1. सो 1ला तुम्ही तिकडे ट्रान्सफर करू शकतात. 100 डिवायडेड बाय 1 म्हणजे ॲज इट इज 100च आपला ॲन्सर राहणार आहे, हे आपल्याला इथे दिसते. ओके, सो 100 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 100. मग इथे मी डायरेक्टली लिहितो आहे, कोणत्याही प्रकारचा टाईम वेस्ट न करता डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द डी टी हा किती मिळालेला आहे आपल्याला? 100. आणि न्यूमरेटरला तुम्हाला जो दिसतोय हा करंट आहे. डिनॉमिनेटरला तुम्हाला टाईम, फक्त टाईम दिसतोय, त्याचा पॉवर 1 आहे म्हणजेच सेकंड्स. ओके, सो डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी इज 100 एम्पियर. तर 100 एम्पियर हे आपल्याला एक ॲन्सर इथे मिळालेलं आहे. सेम थिंग्स आपल्याला स्क्वेअरिंग डी आय स्क्वेअर बाय डी टी सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. ओके, पुन्हा कलर चेंज करून घेऊया. ओके, आता इथे आपण जे जनरल इक्वेशन्स घेतलं होतं, तर जनरल इक्वेशन्सला तुम्ही इक्वेशन नंबरसुद्धा देऊ शकतात. बघा, हा सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता इथे जनरल इक्वेशन्सला तुम्ही नंबर दिला तर ठीक, किंवा नंबर दिला नसेल तर पुन्हा लिहिलं तरी चालेल. ओके, सो जनरल इक्वेशन्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. taking derivatives of general equations with respect to time t. so time t असं आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो v इज इक्वल टू r आय ऑफ 0 आय ऑफ टी म्हणा किंवा आय ऑफ 0 पॉझिटिव्ह प्लस एल डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी. आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो डेरिव्हेटिव्ह काय होणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू द डी टी. ओके, आरला बाहेर कॉमनली काढा. आरला बाहेर कॉमन काढल्यानंतर याचा जो डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी हा आपल्याला मिळणार. प्लस एल बाहेर काढा. आता डेरिव्हेटिव्ह याचा डबल डेरिव्हेटिव्ह होणार, म्हणजेच काय? डी टी ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द डी टी. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 100 किती येणार? तर कोणत्याही कॉन्स्टंट व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेतला तर ती व्हॅल्यू 0 होणार. ओके, त्यानंतर इथे जो रेजिस्टन्स तुम्हाला दिसतो तो रेजिस्टन्स 10 ओहमचा रेजिस्टन्स होता. ओके, आत्ताच आपण जी व्हॅल्यू काढलेली आहे डी आय बाय डी टी ती आपल्याला 100 एम्पियर पर सेकंड्स मिळालेली आहे. इंडक्टरची व्हॅल्यू ही 1 आहे. ओके, हा डी आणि हा डी म्हणजेच डी स्क्वेअर आपल्याला झालेला मिळतो. आय ऑफ 0 पॉझिटिव्ह ॲज इट इज राहणार डिवायडेड बाय डी टी इंटू डी टी म्हणजेच डी टीचा स्क्वेअर झालेला आपल्याला मिळतो. ओके, सो आता इथे फक्त रिअरेंजमेंट करायचं आपल्याला बाकी आहे. ओके, सो 0 10 into 100 means 1000 plus 1
double derivative of I of 0 positive with respect to the dt square. ओके, सो 1000 लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर -1000 होणार इज इक्वल टू 1 डी स्क्वेअर आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt स्क्वेअर. सो ऑलमोस्ट आपला आन्सर इथे मिळालेला आहे. सो 1000 डिवायडेड बाय 1 म्हणजेच -1000च आन्सर आपलं इथे येणार आहे. ओके, सो इथे डायरेक्टली मी आता इथे आन्सर लिहितो की हॅन्स डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ 0 पॉझिटिव्ह इज dt स्क्वेअर इज -1000 एम्पियर आणि डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीटीचा स्क्वेअर आहे म्हणजे टाईमचा स्क्वेअर आहे म्हणून तिथे काय करणार एम्पियर पर सेकंड स्क्वेअर. तर युनिट लिहिणे सुद्धा महत्त्वाचं असतं. विथ युनिट आन्सर लिहित असतात जेणेकरून चेकरला सुद्धा चेकिंग करायला मजा येतं. ओके, सो अशा प्रकारे हे आपल्याला काय मिळालेलं आहे, थर्ड कॅल्क्युलेशन्स इथे आपल्याला मिळालेलं आहे. ओके, तसंच डबल रेजिस्टन्सेस आणि स्विचिंगमध्ये थोडेसे चेंजेस असलेले न्यूमरिकल सुद्धा आपल्याला असतात बघा अशा प्रकारचे. ओके, तर आता या न्यूमरिकल्समध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय की आय ऑफ 0 पॉझिटिव्ह हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इथे, आय ऑफ 0 पॉझिटिव्ह अँड डी आय 0 पॉझिटिव्ह बाय डी टी हा फाइंड आउट करायचा आहे. आणि इथे सांगितलेलं आहे की इफ ॲट पोझिशन ए तुम्हाला इथे दिसत असेल ही पोझिशन ए आहे. ओके, सर्किट इज अचिव्ड अ स्टेडी स्टेट म्हणजे पोझिशन एला जेव्हा ॲरो आहे तर त्यावेळेस या सर्किटने स्टेडी स्टेट कंडिशन अचिव्ड केलेली आहे. when the switch K is move to B म्हणजे बी पोझिशनला जेव्हा मूव्ह होतो, या बी पोझिशनला जेव्हा मूव्ह होतो तर त्यावेळेस कोणत्या टाईमला तो मूव्ह होतो, तो ॲट टी इज इक्वल टू 0 या टाईमला तो मूव्ह होतो. आणि आपल्याला अशा या सर्किटचा ॲट टाईम टी 0 पॉझिटिव्ह म्हणजेच काय, जस्ट आफ्टर द स्विचिंग नंतरचा करंट आणि डबल करंट म्हणजेच डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. इथे आर एल सर्किटच आहे, फक्त जो सोर्सेस आहे तो कंटिन्युअसली इथे कनेक्टेड होता आर एल सर्किटला आणि इमिजिएटली तो रिमूव्ह होतो आहे. म्हणजे इथे सोर्स काय होतो, एक सोर्स हा कंटिन्युअसली 50 व्होल्टचा सोर्स हा रेजिस्टर R1 आणि एल यांना कंटिन्युअसली कनेक्ट होता. आणि जेव्हा हा स्विच बी पोझिशनला स्विच होणार तर तेव्हा R2, R1 आणि एल हे तिघच कंपोनंट इथे राहतात. तर अशा या सर्किटचा आपल्याला आय ऑफ 0 पॉझिटिव्ह आणि डी आय 0 पॉझिटिव्ह बाय डी टी हा फाइंड आउट करायचा आहे. तर हे न्यूमरिकल सुद्धा इझी असतात. बिफोर गोइंग टू स्टार्ट द न्यूमरिकल्स वी हॅव टू कॉपी दिस डायग्राम. डायग्राम आपण कॉपी करून घेऊया आणि इमिजिएटली आपण सोल्युशनला स्टार्ट करूया. ओके, सो सोल्युशनमध्ये ॲट टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह असतं. मग आता पुन्हा हे मी लिहितोय. ओके, जस्ट बिफोर तर इथे एस डब्ल्यू म्हणजे स्विच ॲट कोणत्या पोझिशनला होता, स्विचिंग करण्याच्या अगोदर ॲट पोझिशन ए. स्विच इज ॲट पोझिशन ए. स्विच हा ए पोझिशनला होता, बरोबर आहे. मग मला सांगा, स्विच जर ए पोझिशनला असेल तर त्याची डायग्राम आपल्याला पुन्हा काढता येईल का? तर हो, नक्कीच ती डायग्राम आपल्याला पुन्हा काढता येईल. तर स्विच ए पोझिशनला कनेक्ट करायचा आणि ही डायग्राम पुन्हा ड्रॉ करायची. मग आता स्विच ए पोझिशनला कनेक्ट करूया. त्यासाठी आपल्याला ए पोझिशनला कनेक्ट असेल तर या R2 म्हणून कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही, त्याच्यामुळे याला आपण काढून टाकूया. हा जो पोर्शन तुम्हाला इथे दिसतोय याला आपण काढून टाकू. तसंच एल मध्ये सुद्धा काही चेंजेस होते, त्याच्यामुळे एलला सुद्धा तुम्हाला ओपन सर्किट शॉर्ट सर्किट होणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल. आणि स्विच सुद्धा आपल्याला चेंज झालेला दाखवावं लागणार आहे, त्याच्यामुळे या स्विचला सुद्धा आपण काय करून घेऊया, कट करून घेऊया लाईक दॅट. ओके, सो अशा प्रकारे ही आपण रिड्रॉ करतोय डायग्राम्स.
या डायग्राम्समध्ये आपल्याला ए पोझिशनला स्विच कनेक्ट केला आपण. ओके, आर हा आरच राहणार आहे. जो एल असतो तो T0 निगेटिव्ह इन्स्टंटला ॲज अ शॉर्ट सर्किट म्हणून काम करतो. सो म्हणून इथे शॉर्ट सर्किट. ओके, आणि अशा प्रकारे इथे कनेक्शन. जो R1 होता त्याचं कोणत्याही प्रकारचं सर्किटमध्ये रोल नसणार आहे. मग आता हे जे सर्किट तुम्हाला इथे दिसतंय तर या सर्किटमधून जो करंट फ्लो होतोय दॅट इज द आय ऑफ 0 निगेटिव्ह करंट फ्लो होतोय आणि तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इथे आपल्याला आय ऑफ 0 निगेटिव्ह करंट फाइंड आउट करायला जर सांगितलं, करंट म्हणजेच व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. तर या सर्किटमध्ये व्होल्टेज किती आहे, तर या सर्किटमध्ये 50 व्होल्ट हा व्होल्टेज आहे. रेझिस्टन्स हा फक्त एकमेव 5 ओमचा रेझिस्टन्स आहे. म्हणजेच इथे आपल्याला जे आन्सर मिळतं ते 10 एम्पियर असं आन्सर मिळतं. तर म्हणजेच या आय ऑफ 0 निगेटिव्ह आपण फाइंड आउट केलेला आहे जो की 10 एम्पियर इतका आहे. ओके, आता आर एल सर्किट आहे, सिरीज आर एल सर्किट आहे. आपण स्टेप 2 सुद्धा घेऊ शकतो, बट आपल्याला स्टेप 2 सॉल्व करण्याच्या अगोदरच हे माहीत असायला पाहिजे की आर एल सर्किटमध्ये करंट हे सेम असतात. जस्ट बिफोर स्विचिंग अँड जस्ट आफ्टर स्विचिंग जे करंट हे सेम असतात, म्हणून तो सुद्धा आपल्याला 10 एम्पियरच मिळणार आहे. मग याला आपण काय म्हणणार, जस्ट आफ्टर. ओके, सो जस्ट आफ्टर स्विच हा कोणत्या पोझिशनला असणार, तर स्विच इज ॲट पोझिशन बी. स्विच इज ॲट पोझिशन बी. आता बी पोझिशनला आपल्याला स्विचला दाखवावं लागणार आहे. हा बिफोर होता. तर पुन्हा आपण ही डायग्राम्स इथे ड्रॉ करायची आहे. प्रत्येक स्टेपला ही डायग्राम्स ड्रॉ करायची असतं. ओके, सो ही डायग्राम्स आपण इथे घेतलेली आहे. आता मला सांगा, जर का हा स्विच, आता आपण ह्या स्विचलाच फक्त इथून डिलीट करूया. ओके, अशा प्रकारे. आणि एलमध्ये चेंजेस जे होणार आहेत ते सुद्धा आपण डिलीट करूया. ओके, सो बी पोझिशनला कनेक्ट करूया स्विच अगोदर. तर अशा प्रकारे बी पोझिशनला स्विच कनेक्ट झालं. ओके, एल बद्दल सांगता येईल की एल 0 पॉझिटिव्ह, टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला एल काय असणार, तर एल हा ओपन सर्किट असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. बट या इंडक्टरनी टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंटला जो करंट स्टोअर केलेला आहे जो की 10 एम्पियर आहे, तो करंट सोर्स त्याच्यामध्ये स्टोअर असणारच आहे. कारण की इंडक्टर हा करंट स्टोअरिंग डिव्हाइस आहे, एनर्जी स्टोअर इन द फॉर्म ऑफ करंट. त्याच्यामुळे हे जे सर्किट आहे हे सर्किट आपल्याला दिसताना कसं मिळेल, हा 10 एम्पियरचा करंट सोर्स इथे कनेक्टेड मिळणार आहे. ओके, अशा प्रकारे सर्किट मिळणार. आणि म्हणून तुम्ही आता या सर्किटचा जर करंट फाइंड आउट केला, या सर्किटचा जर करंट फाइंड आउट केला, तर अशा प्रकारे हा करंट आय ऑफ 0 पॉझिटिव्ह निघणार आहे. ओके, सो करंट आय 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट टाईमला किती असणार आहेत, तर 10 एम्पियर इतका अमाऊंट ऑफ करंट हा इथून फ्लो होणार आहे. तर इथे आपल्याला इक्वेशन नंबर 2 सुद्धा मिळालेला आहे. ओके, त्यानंतर इथे फर्स्ट स्टेप्स म्हणजे फर्स्ट जो फाइंड आहे तो आपल्याला इथे क्लिअर झालेला आहे की आपल्याला इथे जो करंट त्यांनी फाइंड आउट करायला सांगितला होता तो करंट आपला इथे मिळालेला आहे. बघा, हा जो आय ऑफ 0 पॉझिटिव्ह आहे तो मिळाला. आता डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह डी टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जनरल इक्वेशनला जावं लागणार. ओके, आणि जनरल इक्वेशनला जाण्याच्या अगोदर आपण इंक चेंज करून घेऊया. ओके, सो राइट अ जनरल इक्वेशन्स. राइट अ जनरल इक्वेशन. सिरीज आहे, आर एल आहे, म्हणून तिथे आपण KVLच अप्लाय करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. अजूनही आपण दुसऱ्या मोडला गेलेलो नाही आहे. ओके, सो व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्सेस प्लस व्होल्टेज अक्रॉस एल, हा सगळ्यांचा भार कोण सांभाळतोय, तर हा 50 व्होल्टचा सप्लाय सांभाळतोय. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्सेस म्हणजेच काय, करंट इनटू रेजिस्टन्सेस. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर म्हणजेच काय, तर एल डी आय बाय डी टी. ओके, इज इक्वल्स टू द व्ही. ओके, मग आता ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला हा जनरल इक्वेशन लिहायचं आहे.
तर आरला बाहेर काढला, करंट ॲट 0 पॉझिटिव्ह, प्लस एलला बाहेर ठेवलेलं आहे इथे डी आय करंट कोणत्या टाईमला, तर 0 पॉझिटिव्ह टाईमला विथ रिस्पेक्ट टू द डी टी इज इक्वल्स टू द टी. ओके, सो इथे आता जे रेजिस्टन्सेस आहेत ते रेजिस्टन्सेस जर तुम्ही बघितलेत की 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला आपण डायग्रामसुद्धा काढलेली आहे. तर इथे तुम्हाला वरच ही डायग्राम दिसते. तर कोणते कोणते रेजिस्टन्सेस आहेत, तर रेजिस्टन्सेस R1 आणि R2 आणि सिरीजमध्ये आहे म्हणून या दोन्ही रेजिस्टन्सचं काय होणार इथे ॲडिशन होणार. ओके, म्हणजेच आपण इथे म्हणताना असं म्हणू शकतो इट्स अ R1 प्लस R2 आणि त्या दोघांमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो I ऑफ 0 पॉझिटिव्ह. एल तर ॲज इट इज राहणार आहे, इट्स डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह. तर स्टेप बाय स्टेप हे तुम्हाला समजण्यासाठी घेतोय. अदरवाईज याच्यातलं 1-2 स्टेप तुम्ही मायनस केला तरी चालेल किंवा डायरेक्टली हे फायनलाइज इक्वेशन लिहिलं तरी चालतं. ओके, मग आता इथे R1 किती आहे ते सुद्धा आपल्याला माहीत आहे, 2 ओहमचा आहे. R2 हा 5 ओहमचा आहे. आय ऑफ 0 पॉझिटिव्ह आपण जस्ट आता फाइंड आउट केलेला आहे, जो की आपल्याला 10 एम्पियर इतका मिळाला होता. एलची व्हॅल्यू इथे 0.2 हेनरी आपल्याला दिलेली आहे आणि हा डेरिव्हेटिव्ह ऑफ करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इज इक्वल टू व्होल्टेज, टोटल व्होल्टेज आहे 50 व्होल्ट. ओके, सो या 50 व्होल्टचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेतला जातो तर ऑब्विसली तो किती होणार आहे, 0 होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. सॉरी 50 व्होल्ट इथे येणारच नाही आहे. इथे तुम्ही डायग्राम चेकआउट करू शकतात. इथे या 50 व्होल्टचा कोणताही रोल नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्याला हा जो व्होल्टेज असणार आहे ह्या व्होल्टेजची व्हॅल्यूज इथे नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला हा व्होल्टेज इथे किती असणार आहे, 0 व्होल्ट असणार आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, ॲट 0 पॉझिटिव्ह, टी 0 पॉझिटिव्ह. सो डायग्रामनुसार यांना फक्त सॉल्व करा. आता हे किती होणार आहे, 7 × 10 म्हणजेच हा जवळपास 70 होणार आहे. 70 0.2 डी आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी इज इक्वल टू 0. ओके, या 70ला तिकडे पाठवलं तर 0.2 डी आय बाय डी टी इज इक्वल टू -70 अशा प्रकारे मिळणार. ओके, हा मल्टिप्लायला आहे 0.2, तिकडे गेल्यानंतर डिवाइडला जाणार, म्हणजेच आपल्याला इथे डी आय 0 पॉझिटिव्ह बाय डी टी ही जी व्हॅल्यू मिळतं ती व्हॅल्यू मिळणार आहे -70 डिवायडेड बाय 0.2 आणि न्यूमरेटरला एम्पियर आहे, डिनॉमिनेटरला टाइम आहे म्हणून सेकंड, एम्पियर सेकंड्स. तर अशा प्रकारे याला आता न्यूमरिकल्स कॅल्सीने तुम्ही सॉल्व करून बघा की हा 70 डिवाइड बाय 0.2 किती येतो. ओके, -70 डिवाइड बाय 0.2 किती येतो. सो अशा प्रकारे आपल्याला हा ॲन्सर मिळालेला आहे जो की आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. अजूनही या न्यूमरिकल्समध्ये स्कोप आहे. म्हणजेच काय की जर सपोज या न्यूमरिकल्समध्ये जर आपल्याला त्यांनी इंक चेंज करून घेऊया म्हणजे चेंजेस तुम्हाला समजतील. रेट घेऊया, रेट. ओके, या न्यूमरिकल्समध्ये जर सपोज आपल्याला त्यांनी अजून फाइंड आउट करायला सांगितलं असतं की ऑल्सो फाइंड डी स्क्वेअर आय ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द डी टी स्क्वेअर, तर तो कसा फाइंड आउट केला असता. तर आपण जे जनरल इक्वेशन्स आता घेतलेलं आहे हे जनरल इक्वेशन्सला काय केलं असतं, डबल डेरिव्हेटिव्ह घेतला असता. म्हणजेच काय, तर हे जे इक्वेशन तुम्हाला इथे दिसतंय तर या इक्वेशनचा डबल डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण फक्त काय केलं असतं, डी स्क्वेअर बाय आय टी बाय डी टी स्क्वेअर इथे फाइंड आउट केलं असतं. ओके, म्हणजे इथे ते आपण करून घेऊया. ओके, this is a general equation at t is equal to 0 पॉझिटिव्ह. जनरल इक्वेशन नेहमी 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटलाच असतं, म्हणजे स्विचिंग झाल्यानंतरचं जनरल इक्वेशन असतं. ओके,
आणि मग आपण इथे म्हणूया टेकिंग डेरिव्हेटिव्ह. याचा पुन्हा आपण काय करणार, टेकिंग डेरिव्हेटिव्ह बट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय निघणार, R1 प्लस R2, R तर कॉमन आहे इथे, डेरिव्हेटिव्ह ऑफ करंट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ करंट कोणता आहे, I ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt प्लस L तर कॉमन कॉन्स्टंट आहे, बाहेर निघणार. डबल डेरिव्हेटिव्ह म्हटल्यानंतर dt ऑफ कोणाचा dt असणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ I ऑफ 0 पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द dt. ओके, आणि इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू द टाइम. आता v ची व्हॅल्यू 0 आहे, त्याच्यामुळे काही ऑब्विसली राईट हँड साईड 0 येणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. ओके, सो R1 प्लस R2 डेरिव्हेटिव्ह ऑफ I ऑफ dt हा आत्ताच आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, जी व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, -70 डिवायडेड बाय 0.2, -70 डिवायडेड बाय 0.2. L ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, जे की आपल्याला 0.2 हेनरी दिलेली आहे. आणि इथे आपल्याला लगेच लक्षात येतं d इंटू डी हा d स्क्वेअर होणार, आणि I ऑफ 0 पॉझिटिव्ह इथे ॲज इट इज. सो dt इंटू dt डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करणार, सो dtचा स्क्वेअर होणार. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज ऑलवेज 0. तर अशा प्रकारे तुम्ही याला सॉल्व करा. R1 प्लस R2 हा जवळपास 5 प्लस 2 हा 7 आहे. 7 इंटू -70 डिवायडेड बाय 0.2 प्लस 0.2 डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ I ॲट 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट इज इक्वल्स टू 0. ओके, सो ही टर्म्स टोटली तुम्ही ट्रान्सफर करणार आणि 0.2 ने त्याला डिवाइड करणार. तर हा तुमच्यासाठी होमवर्क आहे की तुम्हाला इथे ही टर्म सॉल्व करायची आहे, आणि हा टर्म सॉल्व करून ही जी डबल डेरिव्हेटिव्ह आपण इथे या न्यूमेरिकलला अजून तो वाढवलेला आहे, अशा प्रकारे सुद्धा हा न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. तर हा फाइंड आउट करायचा. ओके, सो दिस इज यू टू फाइंड आउट ॲज होमवर्क. ओके, सो RL सर्किटमध्ये आपल्याला लास्ट लेक्चर आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे RL घेतलेले आहेत, तर या RL सर्किटमध्ये कोणाला काही क्युरीज आहेत का? कारण की RL सर्किटमध्ये काय काय करायचं आहे, तर आपण इथे टर्म्स ॲड करूया आणि इथे सांगूया की सिरीज RL सर्किट असणार आहेत. ओके, आणि या सिरीज RL सर्किटमध्ये काय काय स्टेप्स आपल्याला करावे लागतात, तर फर्स्ट म्हणजेच काय की जनरल इक्वेशन्स आपल्याला घ्यावे लागतात. आणि लक्षात घ्यायचं आहे, सिरीज RL सर्किट असेल तर ऑब्विसली जनरल इक्वेशन हे काय असणार आहेत, तर आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करावा लागतो. ओके, त्यानंतर आपल्याला स्विच लॉ ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. स्विच हा ओपन होतोय की क्लोज होतोय हे आपल्याला बघायचं आहे. ओपन होतोय की क्लोज होतोय हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ओके, कोणत्या इन्स्टंटला, तर आपण ॲट t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंटला त्याला डायग्राम्स ड्रॉ करणार बिफोर स्विचिंगला. ओके, सेम थिंग्स आपल्याला स्विचला ऑब्झर्व करायचं आहे आणि डायग्राम ड्रॉ करायची आहे की स्विच एकतर तिथे ओपन होणार किंवा स्विच हा क्लोज होणार. हे तुमच्या डायग्रामवर डिपेंड असणार, त्या ॲरोवर डिपेंड असणार आहे. पण कोणत्या इन्स्टंटसाठी, ॲट t इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटसाठी. ओके, आणि त्याच्यापेक्षा बेसिक इथे आपल्याला हे सांगायचं आहे की 0 निगेटिव्ह इन्स्टंटला आणि 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला जर RL सर्किट आहेत तर हे नेहमी सेम असतात. जर आपण करंट फाइंड आउट करतोय तर करंट फ्लोईंग थ्रू 0 निगेटिव्ह इन्स्टंट इज इक्वल्स टू द करंट फ्लोईंग थ्रू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंट. ओके, सो हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, करंट हे नेहमी सेम असणार आहे, कारण की RL म्हटल्यानंतर ऑब्विसली तिथे इंडक्टर असणार आहेत. ओके, त्यासोबतच L असणार आहेत. तर हा Lचं बिहेवियर आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की L हा 0 निगेटिव्ह इन्स्टंटला
इथे लिहून घेऊया एल हा झिरो निगेटिव्ह इन्स्टंटला शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट होतो. तर इथे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे एल इज द शॉर्ट सर्किट. ओके. आणि ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्हला इंडक्टर एल हा ओपन सर्किट होतो आहे. ओके. तर या गोष्टी तिथे लक्षात घ्यायचं आहे. ओके. तर एवढे चेंजेस आपल्याला तिथे करायचं आहे आणि एवढे चेंजेस केल्यानंतर इथे करंट आपल्याला फाइंड आउट होतो, डी आय बाय डी टी आपल्याला फाइंड आउट होतो. आणि जर का आपल्याला इक्वेशन्समध्ये फोर्थ स्टेप्स आपल्याला केव्हा लागतं, फोर्थ स्टेप्स आपल्याला तेव्हाच लागतं जर आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ करंट फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर, डी आय बाय डी टी स्क्वेअरच फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर त्या केसमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ जनरल इक्वेशन्स घ्यावा लागतो. टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ जनरल इक्वेशन्स. ओके. आणि जनरल इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेऊनच आपल्याला फाइंड आउट होतो डबल डेरिव्हेटिव्ह पॉईंट. ओके. तर अशा प्रकारे हे आर एल आहे. मग तसंच जर आर सी जर असेल तर आर सीमध्ये काय करता येईल, तर आर सीसाठी आपल्याला सेम स्टेप फॉलो करायचे आहेत. बट आर सीमध्ये जनरल इक्वेशन्स हे के सी एल असतं. ओके. इथे आपण जसं के व्ही एल अप्लाय केलं तसंच आर सी सिरीज आर सी सर्किट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला के सी एल अप्लाय करावा लागतो. स्विच ओपन किंवा क्लोज आहेत ॲट टी झिरो निगेटिव्ह इन्स्टंटलाच बघायचं असतं. बट कपॅसिटर हा टी झिरो निगेटिव्ह इन्स्टंट म्हणजे बिफोर स्विचिंगला हा ओपन सर्किट म्हणून ॲक्ट होतो. तसंच थर्ड स्टेप सेम असणार आहे आर सीसाठी. स्विच ओपन किंवा क्लोज आहे हे आपल्याला बघायचं असतं ॲट टी झिरो पॉझिटिव्ह इन्स्टंटला म्हणजेच आफ्टर स्विचिंग इन्स्टंटला. आणि कपॅसिटर हा तेथे शॉर्ट सर्किट असतो. म्हणजे एक जर स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवला या स्टेप्स, तर या स्टेप्सवरून तुम्ही आर सी सर्किटसुद्धा सॉल्व करू शकता. ओके. तर आर एलमध्ये कोणाला काही क्वेश्चन्स, तर ठीक आहे, आपण उद्याच्या लेक्चरला आर सी सर्किट स्टार्ट करू. आज आर एल सर्किट स्टडी करा आणि न्यूमरिकल सॉल्व करून बघा जे क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत. तर आजचं लेक्चर आपण स्टॉप करू, थांबू.